नमस्कार मित्रांनो, आमच्या जवळच फारोळा नावाचं गाव आहे. तिथून मंगेश धुमाळ नावाचा अगदी तरुण शेतकरी आपल्याबरोबर आता काम करायला लागला आहे. तो आपल्यासारखाच भाजीपाला, दूध आणि अंडी स्वतःच्या शेतात पिकवतो आणि नंतर संभाजीनगरच्या काही आउटस्कर्ट्समध्ये विकायला सुरुवात केली. आपल्या ग्रुपमध्ये सुद्धा तो कांदे विकतो आणि खूप छान प्रतिसाद देतो आहे. त्यांनी आज आम्हाला एक खूप महत्त्वाचा प्रश्न विचारला. तो प्रश्न असा आहे, मंगेश विचारू शकतोस परत? हो सर, माझा असा प्रश्न होता की सर, माझ्याकडे समजा गायी येते भरपूर आणि त्यांच्या थ्रू मला गो आधारित शेती करायची. म्हणजे माझ्याकडे त्यांचं गोमूत्र आहे, त्यांच्या दुधातून बनलेला ताक आहे, प्लस शेण आहेत. त्याच्याबद्दल समजा मार्गदर्शन पाहिजे की मी त्याच्या गो आधारित शेती करू शकतो. तर माझं असंच मत आहे, सायंटिफिकली तुला सांगतो की 100% क्लोज्ड फार्म मध्ये असाल तर तुम्ही गो आधारित शेती करू शकता, नाहीतर ते शक्य नाही. आता क्लोज्ड फार्म म्हणजे काय की आता आपण गाईला समजा 100 रुपयाचं खायला घातलं, म्हणजे 100 खायला घातलं, त्यातलं आपण 80% दुधातून बाहेर काढतोय. उरलेलं 20%पैकी 15% काय स्वतःच्या शरीरासाठी वापरते आणि 5% तिच्या शेणात येत आहे. म्हणजे तुम्ही गाईला जो काही चारा देता त्यातून जे काही प्रथिने, जीवनसत्वे आणि हे मिळतात, त्याच्यातून सगळं जे काही आपल्याला फॉस्फरस, कॅल्शियम, आयर्न हे सगळं मिळतं, हे सगळं फक्त 5% गाईला जे खायला घालतोय त्यातलं ते शेणात उतरतंय, राईट? बाकी सर्व आपण दुधारूपी बाहेर घेऊन जातोय. आता हे शेणखत आपण परत देतोय आणि परत त्यातून चारा बनवतोय. हां, परत ही सायकल, परत तो चारा गाईंना खायला घालतोय, म्हणजे त्यातलं परत 5% उरतंय, राईट? तसंच आपण हे शेणखत भाजीपाल्याला वापरतोय. भाजीपाल्याला वापरल्यानंतर आपण भाजीपाला बाहेर विकून टाकतोय, बरोबर, आणि त्याच्यामधले फक्त म्हणजे रोपं आपल्याकडे उरतात, राईट? तर म्हणजे काय होतं की परत हे जे भाजीपाला जमिनीतून आपल्या फॉस्फरस, कॅल्शियम, आयर्न, कॉपर, सेलेनियम, सिलिकॉन प्रत्येक गोष्ट जी घेत आहे ती बाहेर निघून जाते, बरोबर. आता जोपर्यंत तुझ्या जमिनीमध्ये या सगळ्या गोष्टींचा भरपूर साठा आहे, तोपर्यंत गो आधारित शेतीतून म्हणजे गाईच्या शेणातून आणि ह्याच्यातून जे जीवाणू येतील ते जीवाणू या सगळ्या साठ्याला तोडून तो झाडाला देत राहतील आणि भरपूर जीवाणू शेणातून मिळत असल्यामुळे गो आधारित शेती सक्सेसफुल होईल पहिल्यांदा. पण हळूहळू जसे जसे हे मिनरल्स कमी व्हायला लागतील, जर तू बाहेरचं काही घातलं नाहीस तर लक्षात येईल की जे शेणखत घालून तू मका उगवलायस, तो मका खायला घातला, त्यानंतर 5% उरला, 5% त्यातलं उरलं, परत त्यातून मका उगवला, खायला घातला, 5% उरला, असं करत करत एक दिवस हे सगळं संपुष्टात येईल. यासाठीच आपण कचरा आधारित शेती करतो. म्हणजे आपण ढाब्याचा कचरा आणतो, चिकन आणतो, मटनचा कचरा आणतो, माशांचा कचरा आणतो, इतर सगळं उरलेलं अन्न आणतो, फळांच्या साली आणतो, उरलेल्या भाज्या आणतो, सगळं तण आणतो. हे सगळं करून ह्याचं जे द्रवरूप खत बनवतो आणि ते सोडतो. ह्याचं कारण तेच आहे की जी गोष्ट आपण बाहेर विकून टाकले, म्हणजे टोमॅटो बाहेर विकलेत, हे विकलेत, गहू बाहेर विकलेत, सगळं बाहेर विकलेत, ती परत आणायची त्याची उरलेली आणि त्याच्यातून पाणी बनवून ते परत आपल्या शेतात द्यायचं. थोडक्यात आपलंच नाही परत आणायचं, दुसऱ्याचं परत आणायचं, म्हणजे सर्क्युलेशन चालू ठेवायचं. आणि ज्या गोष्टी आपण बाहेर दिलेल्या आहेत तेवढ्याच प्रमाणात ते परत आणून परत शेतात सोडायच्या. याबरोबर आपण मीठ सुद्धा शेतात सोडतो. मिठामध्ये 84 प्रकारचे तत्व आहेत जी तुमच्या शेतीला लागतात. तर त्यामुळे क्लोज्ड फार्म करायचा असेल तर जंगलासारखं करायचा. म्हणजे जंगलामध्ये बघा, पक्षी तिथेच खातात, तिथेच विष्ठा होते, तिथेच मरतात, प्राणी पण तिथेच एकमेकांना खातात, तिथलंच गवत खाऊन हरिण होतं, वाघ हरणाला खातो, वाघ तिथेच मरणार शेवटी. ते जंगलामध्ये सगळं कुचतं, फळं पण तिथेच पडतात आणि तिथूनच परत दुसरी झाडं निर्माण होतात. जर असा क्लोज सगळ्या गोष्टी असेल तर हे चालू शकतं. पण जर आपल्यासारखं ओपन असेल, म्हणजे माल बाहेर जात असेल, तर बाहेरून निविष्ठा द्यावीच लागते. 100% गो आधारित शेती होऊ शकत नाही. एका काळापर्यंत चालेल, त्यानंतर बंद होईल. समजलं? हो सर, धन्यवाद.